गेम मध्ये भाग घेतो त्यावेळेला सहजरित्या आपण एखादा गेम मध्ये ट्रॉफी मिळवतो. तरी तुम्हाला ट्रॉफी मिळाली, ट्रॉफी बद्दल काय वाटतं तुम्हाला? ट्रॉफी खूप सुंदर आहे, आयोजन तर आहेच. यस. आणि ह्या आयोजन पर्व तिसरं मध्ये सतत 3 वर्षे खेळतो की हे तुझं पहिलं किंवा दुसरं वर्ष आहे? आणि आमच्या या कमिटी बद्दल आपण काय म्हणणार? लाखाचं नव्हे तर करोडाचं आयोजन आपण पाहतो या मैदानामध्ये. या आयोजन नियोजनामध्ये काय म्हणणार? आयोजन तर सुंदरच असतो. आणि कमिटीच्या बद्दल काय करा, कारण संपूर्ण आपल्या जिल्ह्यातील खेळाडू या प्लॅटफॉर्मवर आपण खेळताना पाहतोय. आणि तुझ्यासारखे माझ्यासारखं तळागाळातील माझ्यासारखा एक छोटासा समालोचक या मोठ्या व्यासपीठावर समालोचन करताना पाहतोय. आणि तुझ्यासारखा तळागाळातला खेळाडू आज तो ट्रॉफी तुझ्या हातामध्ये पाहतोय, त्याला एक सुवर्ण संधी मिळाली. तर या कमिटी बद्दल आपण काय म्हणणार? प्रश्न थोडासा अवघड आहे असं त्याला वाटलंय, परंतु कमिटी अतिशय जबरदस्त आहे. या कमिटीच्या मुळे आज आपण या मैदानामध्ये खेळतोय. आणि या कमिटीच्या मुळे आज ही तुला या सीझन 3 मधली रायगड प्रीमियर लीगची ही मानाची ट्रॉफी, एक उत्कृष्ट गोलंदाज म्हणून एक सामनावीर पुरस्काराची ट्रॉफी तुला मिळते. ही होती माझ्यासोबत राजेश. धन्यवाद. नेक्स्ट राऊंडसाठी तुम्हाला हार्दिक शुभेच्छा असणार आहेत. कॉम्बॉक्स मध्ये आपण करूया परिवर्तन. आमचे प्रवीणजी कुठे असाल तर या. प्रवीणजी वाघे, मॅन फ्रॉम वलक. सुंदर असं नियोजन आयोजन. मगाशी प्रकाश सर मी म्हटलं होतं की अजय भस्मा असेल किंवा अविनाश वाघ असेल, आमच्या विभागामध्ये मैत्री ट्रॉफीचं आयोजन होते. आणि एका रात्रीला प्रकाश सर 1,09,300 लोकांनी तो सामना पाहिला होता एका रात्रीमध्ये 24 लाईव्हच्या इव्हेंटच्या माध्यमातून. आणि जवळजवळ पहिल्या रात्रीमध्ये 10,000च्या वरती प्रेक्षक होते त्या मैदानामध्ये. कारण अविनाश वाघ होता, अजय भस्मा त्या ठिकाणी खेळत होता. जेवढं नियोजन आयोजन चांगलं होतं. आणि योगेश वाघ सुद्धा त्या ठिकाणी आला होता, कुणाल दाते सुद्धा त्या ठिकाणी होते. म्हणजे एक आपला समाजातले खेळाडू ज्या वेळेला खैर साहेब एका मोठ्या प्लॅटफॉर्म मध्ये खेळताना मिळतो ना, आणि आपल्यासारखा एक छोटा कॉमेंट्री करतो ना एका दिग्गज समालोचकांच्या सोबत, त्यावेळेला मन भरून येतोय की आपल्या समाजामधला समोर खेळाडू खेळतो ना, एक अभिमानाची गोष्ट वाटते. आणि खऱ्या अर्थानं सर हे तुमच्यामुळे एक व्यावसायिक क्रिकेट आपल्या या विभागामध्ये आपल्या या जिल्ह्यामध्ये घडतायत, कारण हे मोठे प्लॅटफॉर्म हे तुम्हाला मिळतात. चला जाऊया मैदान. 12वा खेळाडू हर्षदक्ष चिंचवण टीमचा 12वा खेळाडू. आपण या नाव सांगण्यासाठी जर का आपण या ठिकाणी 12वा खेळाडू नसला तर आयोजक कमिटी म्हणते की 2 रनची पेनल्टी दिली जाईल. त्या पेनल्टीला तुम्हाला सामोरं जावं लागेल, पॅनलाइज केलं जाईल. याची दक्षता आपण घ्या. हरिदक्ष चिंचवण आणि माथेरान रायडर. यस, सामन्याला होतो या शुभारंभ. चला जाऊया मैदानाकडे, पाहूया क्रिकेटचा रणसंग्राम. रायगड प्रीमियर लीग वर्ष 3रा 2025 चा कारवा. चला मैदानाकडे. सामन्याला प्रारंभ, सामन्याला शुभारंभ. पाहिला षटक फेकण्याकरता गोलंदाज विजय नाईक. यस, लाभ केलं. ताबडतोब फलंदाजी, तोडफोड फलंदाजी आहेत. जबरदस्त चेंडू जात ढगात, षटकार. थँक्यू. बघा मगाशीच मी अविनाशचं नाव घेतलं होतं आणि हा अविनाश वाघ खऱ्या अर्थानं मात्र रायडर टीम कडून खेळताना पाहायला मिळतोय. वाघाची वाडी, मॅन फ्रॉम. यस, फटका बसलाय. अरे बापरे, सेकंड अटेम्प्ट मध्ये अविनाश मात्र जाणार बॅक टू डगआउट. चाललाय माघारी. एक षटकार घेतला, एक षटकार मारला आणि मात्र काट्यानं काट्या काढला. डी वाजवा.
थँक्यू डीजे. षटकार मारल्याच्या नंतर अविनाश वाघ याला मात्र पिंजऱ्यामध्ये बंद केलं गोलंदाज. मित्रांनो आधार कार्ड या ठिकाणी पडलाय गोविंद निरगुडा या नावानं आधार कार्ड आहे. जर का कुणाला मिळाला तर प्लीज या ठिकाणी आणून द्या. विजय यस वाईड बॉल. इट इज वाईड बॉल. पंच आमच्याकडे वळताय धरतीला समानात करतायत. सांगतात ती चेंडू वाईड आहे खराब आहे अवांतर आहे. अवांतर धावणे एक बाद. धाव संख्या होते मात्र रायडर टीमची 7 एक विकेटची 7 सुटले. तर मात्र नवीन फलंदाज भालचंद्र मोहन पारधी. परंतु काय घडलं भालचंद्रला सुद्धा माघारी पाठवलंय. आले पावली माघारी जातोय भालचंद्र. 2 मोठी विकेट मात्र रायडर टीमच्या बॅक टू द आउट. डीजे थँक्यू डीजे स्वरूप. परंतु मोहन पारधी ग्रामीण मोहन पारधी ग्रामीण टेनिस क्रिकेट मध्ये खेळताना कोंबडवाडी टीम कडून सातत्याने ह्या खेळाडूला पाहिलंय. परंतु आता मात्र माथेरान रायडर्स टीम कडून खेळताना पाहायला मिळतो. कैलास ग्रामीण टेनिस क्रिकेट मध्ये खेळताना रामाची वाडी या टीम कडून खेळताना या खेळाडूला पाहिले सातत्यानं. परंतु आता खेळावं लागतं मित्रांनो माथेरान रायडर टीम कडून. परंतु ऑनरची नावं आमच्याकडे आली तर मित्रांनो फार बरी होतील. कारण त्यांचं नाव घेणं फार महत्वाचं असतोय. कारण टीमला त्यांनी खऱ्या अर्थानं विकेट घेतले ह्या रायगड प्रीमियर लीग मध्ये. तर त्या मालकांचं सुद्धा नावं येणं फार महत्वाचं असणार आहे. कारण मालक फार महत्वाचा रोल असतो मित्रांनो. आता मात्र जबाबदारी आली आहे. मी तर म्हणेन मोहन पारधीवर किंवा न्यू बॅटर कैलास ह्याच्यावर. कारण 2 विकेट मात्र बॅक टू टेक आउट झाले. भालचंद्र बाद झाला. अविनाश वाघ त्याला पिंजऱ्यामध्ये टाकलं. षटकार मारला होता परंतु गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज असं सुरेख फटका खेळलाय. कव्हरला येतोय मात्र एक सिंगल ना धावसंख्या जाऊन पोहोचते. 2 बाद 8 अशी धावसंख्या होते या स्कोर कार्डवर. 2 बाद 8. विजय हा गोलंदाज ट्रॅकवर आहे. विजय मात्र खांदा यस ग्रामीण टेनिस क्रिकेट मध्ये खांदा टीम कडून खेळताना सातत्याने विजयला पाहिलंय. शॉर्ट पॉइंटला चेंडू बॅकवर्ड डीप पॉइंटला निघून चाललाय. शॉर्ट पॉइंटच्या डोक्यावरून खेळला होता पण थोडस आउटपिच खराब. एक सिंगल तदूर मिळते. सिंगल आणि सिंगल ना धावसंख्या 9. 2 बाद 9. माथेरान रायडर टीमची हर्ष दक्ष 11 चिंचवण यांच्या विरुद्ध खेळत असताना. कारण एक सामना माथेरान रायडर टीमने गमावलाय. आता हा सामना फार महत्वाचा असणार आहे. हाफ टॅकरचा चेंडू आहे. पूल केला सक्सेसफुल ठरला. फलंदाज बाद होणार. कैलासच्या बारीचा खेळा पेंट खलास. तेजा थँक्यू डीजे. 3 बाद. माथेरान रायडर टीम मात्र या ठिकाणी कुठेतरी अडचणीमध्ये येते का? या अडचणीमध्ये संकटमोचक कोण येणार आणि चांगला टार्गेट सेट करणार? कारण टार्गेट जर का टायगर सारखा सेट केला तर एक वाघ अविनाश वाघ बॅक टू टेक आउट झाला आणि त्याच्यानंतर मात्र दडपण आले खऱ्या अर्थानं मोहन पारधी याच्यावर. कारण भालचंद्र आल्या पावली गेला. तदनंतर आलेला फलंदाज
कैलासला सुद्धा माघारी पाठवलं. आता मात्र जबाबदारी आली आहे हर्ष आणि मित्रांनो मोहन पारदीवर. गोलंदाज धीरज मात्र भिंगार ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये भिंगार टीम मध्ये खेळताना. ओ यस 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 सुर्रग भन्नाट काय वेगावर स्वार झालाय. वेग पाहिला. गोल्डन पॉइंटला चेंडूला मिस केलं, फलंदाजाला मिस केलं आणि चेंडू निघून त्याला किपरच्या दस्तानामध्ये डॉट चेंडूची सांगता होताना पाहायला मिळतोय. मोहन दादा भावा टीम थोडी अडचणीमध्ये आल्या, मात्र रायडर टीम अडचणीमध्ये आल्या तर तुला मात्र चांगली रायडिंग करावी लागेल मात्र रायडर टीमच्या फलंदाजाला. रुद्धारी तलवार यस 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 कैच चले, शानदार चले वादनदार चले, आउट ऑफ द पार्क, आउट ऑफ द षटकार. थँक्यू. मी मगाशीच म्हटलं होतं की मोहन दादा भावा दुपारचा टायमिंग आहे, टॉनिकचा वापर करावा लागेल, पॉवरला थोडा जनरेट द्यावा लागेल. 3 विकेट तंबूच्या आसराला काही हरकत नाही, कारण जर आपण पाहतोय एक मोहन पारदी सारखा मात्ताभर फलंदाज मैदानामध्ये तोपर्यंत मात्र रायडर टीम चांगला टार्गेट सेट करणार. कारण काय दुधारी तलवार ज्या वेळेला मॅन मधून बाहेर काढली त्या ठिकाणी धार लावली, त्या तलवारीला वापर केला आणि सामनेवाल्या गोलंदाजाचा गला कापला. का रिव्हर्स अटॅम, दुधारी तलवार, शानदार वापर आणि जानदार षटकार पाहिला. काय जबरदस्त मोहन पारदी. 15 धावसंख्या झाली या स्कोर कार्डवर. गोलंदाज सज्ज होतो धीरज. पुढचा चेंडू उर्द विकेट. एस फटका बसलाय का, उंची गाठलं, लांबी मोजावी लागते परंतु उंची जास्त लांबी कमी. मोहन पारदी ओ माय गॉड. ये विकेट क्रमांक 4 डीजे. थँक्यू. मी मगाशी वर्णन केलं होतं की मोहन दादा फार मोठी जबाबदारी तुझ्या खांद्यावर दिली, परंतु कुठेतरी एक बेजबाबदार फटका या मैदानामध्ये एक सटका दिला तो मोहन पारदी या फलंदाजाला. कारण सटका असा की पहिला त्याने षटकार मारला, थोडस संयमाने शांतने खेळायला पाहिजे होते. कारण याच्या आधी 3 विकेट जमात्यावर अविनाश वाघ असेल किंवा कैलास असेल, त्याच्यानंतर भालचंद्र असेल, हे फलंदाज बाद झाल्याच्या नंतर कुठेतरी टीम अडचणीमध्ये होती. फटका सुद्धा चांगला होता मोहनचा, परंतु नंतर मात्र कुठेतरी हा उंची जास्त आणि लांबी कमी पडली आणि मोहनला विकेट द्यावा मजबूर केलं. मित्र म्हणेन गोलंदाज धीरज झाण. धाव संख्या 4 बाद 16. बॅटर नेम शुभम. आता शुभम आणि हर्ष ही जोड सगळ्या मैदानामध्ये आहे. ओहो बघा गॅप सिलेक्शन करण्याचा, परंतु काय घडलं, काय पाहिलं. फिल्डिंग चांगली, डायरेक्ट हिट करण्याचा नेम चुकला आणि नेम चुकला त्या ठिकाणच गाडा हुकला. कारण ह्या ठिकाणी जर विचार केला डायरेक्ट हिट झाला असता, फलंदाज बॅक टू माघारी आला असता आणि अजून दडपण आलं असतं तर मित्र म्हणेन मात्र रायडर टीम फार मोठ्या अडचणीमध्ये आली असती. कारण अर्धी टीम जवळ गारद झाली असती. कारण पाठीचा कणा असणारा अविनाश असेल, मोहन असेल, भालचंद्र असेल किंवा मित्रांनो कैलास असेल, हा पाठीचा कणा असणारी टीम खेळाडू मात्र टीम मधून माघारी आलेत. आता जबाबदारी आली आहे ती हर्ष आणि शुभम याच्यावर. डान्सिंग डाऊन टू विकेट पुढे सरसावण्याचा प्रयत्न केला पण डॉट टीमची सांगता होते. तब्बल धावसंख्या होते 2 षटकांचा वाजवी खेळ समाप्त झाला. 17 4 बाद 17 अशी धावसंख्या होती या स्कोर खेळाडूवर.
4-17 माथेरान रायडर हर्ष दक्ष 11 मित्रांनो चिंचवण याच्यामध्ये क्रिकेटचा बॅटल आपण पाहतोय. तोपर्यंत ऐकूया थोडसा स्वरूप ठीक आहे. थँक्यू डीजे. एकमेका सह्य करू अवघी धरू सुपंत. कारण सगळ्यांच्या साथीमुळे खऱ्या अर्थानं हे तिसरं पर्व आपण या ठिकाणी साजरा करतोय. आजचा दुसरा दिवस, पण दुसऱ्या दिवसामध्ये सुंदर असं आयोजन आपण पाहतोय. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज झालाय अजय. तर स्ट्रायकवरती फलंदाज हर्ष आणि शुभम ही जोड सगळ्या मैदानामध्ये पाहतोय. लाईन फ्रंट फुटवर गेला होता. बॅट आणि चेंडूचा कोणताही संपर्क येत नाहीये. डॉट चेंडूची सांगता होताना पाहायला मिळते. कारण चांगला टार्गेट सेट करायचा असेल तर मग ते ठोकावे लागतील. यास पंचांचा निर्णय आमच्याकडे येतोय की गोलंदाजावर थोडासा आवश्यक आलाय. तिसरा पंच आपण तयारीत राहायचंय. बंबम भोले तिसऱ्या खोले. तिसरा पंच आपण या. गोलंदाज पुन्हा अजय. मालवाडी ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये खेळताना या खेळाडूला सातत्यानं पाहिलंय आपण मालवाडी गावकडून खेळताना. पण आता खेळायला लागतोय तर मित्रांनो हर्ष दक्ष 11 चिंचवण टीम कडून. पुढचा चेंडू अजय हाफ टॅकरचा चेंडू आहे. चेंडूला मिड विकेटला खेळून खेळला. आनंद कार्पेट सिंगलला डबल कन्वर्ट केले. भाग मिल्का भाग चित्याच्या चपडाने 2 धावा पूर्ण केल्या जातात आणि या 2 धावांना धावसंख्या तब्बल 4 बाद 19. तिसरं षटक प्रगती पथावर चालू आहे आणि तिसरं षटक हाताळताना गोलंदाज ट्रॅकवर पाहतोय हर्ष दक्ष 11 चिंचवण टीमचा गोलंदाज अजय. घुटना टेक तमाशा देख, परंतु बॅटच्या पूर्ण प्रोसिजन मध्ये चेंडू येत नाही. रनआउट. यस रनआउट. अति काय मित्र संकटात जाईल. काय घडलं आपण पाहिलं, काय बिघडलं तेही पाहिलं आणि विकेट जाणार रनआउटचा. देऊया डीजेला संधी. थँक्यू. बघा हर्ष सुद्धा बाद झाला. रनआउटची विकेट देऊन तंबूच्या आसऱ्याला आलाय. दडपण आम्ही पाहतोय खऱ्या अर्थानं माथेरान रायडर टीमवर. जर का सातत्याने विचार केला जे माथेवर फलंदाज होते ते लवकरात लवकर तंबूच्या आसऱ्याला आले. अविनाशने एक फटका मारला, नंतर झटका दिला. त्याच्यानंतर मोहन पारधी आला. मोहन पारधी टॉप ऑर्डर मध्ये आला होता, परंतु मोहन पारधीने सुद्धा षटकार खाल्ल्याच्या नंतर पुन्हा लगेच दुसऱ्या फटक्यावर मात्र आउट झाला. झेल देऊन बॅक टू डगआउट झाला. म्हणजे फार मोठे फलंदाज लवकरात लवकर तंबूच्या आसऱ्याला गेल्याच्या नंतर माथेरान रायडर टीमवर थोडंसं दडपण आलंय. यस ऑफस्टिकच्या खूपच बाहेर आहे. पनिश केलं जातोय. अवांतर धावणे धावसंख्या 5 बाद माथेरान रायडर टीमच्या स्कोर कार्डवर 20 धावसंख्या झाली या स्कोर कार्डवर. 20 धावा झाल्या स्कोर कार्डवर. पुन्हा गोलंदाज अजय. स्ट्राईक मध्ये फलंदाज. ओ यस टॉपेज लागलाय. फलंदाज जाणार माघारी. या ठिकाणी जर विचार केला फलंदाज निघून चाललाय. शुभम सुद्धा बॅक टुडे गाड होतोय. विकेट क्रमांक 6 डीजे.
थँक्यू डीजे, थँक्यू डीजे स्वरूप. चला मित्रांनो, थोडीशी पडझड झाले मात्र राडे टीमची मित्र म्हणेन, कारण याच्यात एक सामना त्यांनी गमावला होता. हा सामना फार महत्वाचा होता. यस, मात्र फटका पसलाय का? ओ यस, फटका पसला जातोय. आल्या पावली माघारी पाठवलं जातोय. फलंदाज राजेश, हला राजू. यस, थँक्यू थँक्यू थँक्यू. हर्षदक्ष 11 चिंचवण. जर का आपण विचार केला तर सुरत भन्नाट गोलंदाजी आतापर्यंत आपण पाहिली. जर का विचार केला तर जवळजवळ 7 विकेट तंबूच्या आसरा झाल्यात. आता लॉ ऑर्डर मधले फलंदाज आपण मैदानामध्ये पाहतोय. महेश न्यू बॅटर महेश ग्रामीण टेनिस क्रिकेट मध्ये सातत्याने खेळताना, मॅन फ्रॉम वाजापूर या टीम कडून खेळताना सातत्याने ह्या खेळाडूला पाहिलंय. महेश न्यू बॅटर येतोय. पण गोलंदाजी ट्रॅकवर जर आपण विचार केला गोलंदाजचा, तर अजय आतापर्यंत गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय. अजून चेंडू बाकी आहेत. एक सिंगल बाकी आहे असं म्हणायला काय हरकत नाहीये, कारण तिसऱ्या षटकामध्ये सिंगल चेंडू बाकी आहे. परंतु अजय गोलंदाजी ट्रॅकवर आहे. न्यू बॅटर महेश. हाफ टॅकरचा चेंडू आहे. ऑन साइड चेंडूला खेळून काढला ऑन द कार्पेट. थोडासा मिस फिल्डिंग फंबलिंग पाहिली, परंतु तत्वर मिळते या 2 धावा. चिताच्या चपलाने 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. वेगाने मात्र या ठिकाणी रन घेतली जाते आणि या 2 धावा मात्र तब्बल धावसंख्या होते या स्कोर कार्डवर. 7 बाद मात्र रायडर टीमची हर्षदक्ष चिंचवण विरुद्ध खेळत असताना 22 धावा, 7 बाद 22. 3 षटकांचा वाजवी खेळ समाप्त झाला. तेव्हा या डीजे स्वरूपला संधी. थँक्यू डीजे. हॅलो 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 हॅलो. शेवटचा अंतिम षटक. गोलंदाज इज द बॉलर नेम. बॉलरचं नेम सांगा. सतीश. येस, मॅन फ्रॉम कुंभेली ग्रामीण टेनिस क्रिकेट मध्ये खेळताना कुंभेली टीम कडून खेळताना आपण पाहिले सतीश याला. 8व्या पट्ट्याने खेळण्याचा प्रयत्न केला आहे. एक सिंगल. थोडं मिस फिल्डिंग झाले आणि त्याचा फायदा मात्र फलंदाज घेताना आपण पाहतोय. यामध्ये 2 धावा आणि 2 धावांनी तब्बल धावसंख्या होते या स्कोर कार्डवर 24. सतीश गायकवाड यांच्या माध्यमातून हे ग्राउंड आम्हाला उपलब्ध दिलंय. साहेब, आम्ही जेवढं तुमचं कौतुक करू तेवढं थोडंसं, जेवढं तुमचा आभार मानू तेवढं थोडं आहे. स्लो ऑन डिलिव्हरी, चेंज ऑफ द पेस, व्हेरिएशन. परंतु एक सिंगल लेग बायचा इशारा आमच्याकडे येतोय. एक सिंगल मिळते या आणि सिंगल धावसंख्या होते 25. शेवटचा अंतिम षटक आहे. स्लॉगवर डेथवर स्पेशलिस्ट गोलंदाज ट्रॅकवर आलाय. सतीश, मॅन फ्रॉम कुंभेवली ग्रामीण टेनिस क्रिकेट मध्ये खेळताना ह्या खेळाडूला सातत्यानं कुंभेवली टीम कडून खेळताना पाहिलंय. यस, साऊंड आलाय, परंतु काय घडलंय? विकेट जाणार. विकेट प्राप्त करतोय गोलंदाज सतीश डीजे.
संकेत जवळजवळ 8 विकेट बॅक टू बॅक आउट झालेत. आता आपण पाहतोय संकेत आणि गुरुनाथ ही जोड सगळ दोन्ही ग्रामीण टेनिस क्रिकेट मध्ये खेळताना अक्कुलवाडी टीम कडून खेळताना या दोन्ही खेळाडूला आपण पाहिलंय. परंतु आता दोन्ही खेळाडूंना एक दुसऱ्याची खूप माहिती आहे, कारण ग्रामीण टेनिस क्रिकेट मध्ये खेळताना एका गावातून खेळताना तर दोघांचा खेळ एकमेकांना माहिती आहे. गुरुनाथ असेल किंवा संकेत असेल, परंतु गोलंदाज ट्रॅकवर सतीश आहे, हर्ष दक्ष चिंचवण टीमचा. ओहो, हा मात्र चेंडू डाऊन द लेग साइड. यस 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 यस, इट इज वाईड बॉल. वाईडचा इशारा आमच्याकडे येतोय. पंच धरतीला समानात करतोय, सांगतात चेंडू वाईड आहे, खराब आहे, अवांतर आहे. अवांतर धावमध्ये भर पडली जाते, एक धावणे भर पडली. टोटल धावसंख्या होती 8 बाद 26 26 धावसंख्या झाली. सतीश पुन्हा गोलंदाज ट्रॅकवर. दुपारचं सत्र आहे, रखरखत ऊन आहे. कव्हरच्या डोक्यावरून खेळलाय, डीप कव्हरला चेंडू निघून चाललाय. वन बाउन्स बाउंड्रीच्या बाहेर. हा येतोय चौकार आणि चौकाराच्या सण धाव संख्या जवळ होते 30. डीजे 30 धावसंख्या झाली या स्कोर कार्डवर. सतीश मात्र गोलंदाज ट्रॅकवर डावकुला 15 स्ट्राईक वरती खेळतोय संकेत. आणि दोन्ही खेळाडू जे आहेत ना, एका बाजूला संकेत आहे, दुसऱ्या बाजूला गुरुनाथ आहे. अक्कुलवाडी टीम. हा चेंडू मात्र यास बिमार आहे, नो बॉल आहे. नक्कीच कमरच्या उंची जाणाऱ्या चेंडूला नो घोषित केला जातोय. हा बिमार आहे, नो बॉल आहे. उघडा डोळे पहा नीट, पुढचा चेंडू असणार आहे मित्रांनो फ्री हिट. फ्री हिटचा फायदा घेणार का संकेत असेल किंवा गुरुनाथ असेल, परंतु फायदा घेणार का? फ्रीडचा फायदा उचलावा लागेल मात्र रायडर टीम. परंतु दोन्ही खेळाडू आपण सातत्याने पाहतोय. अक्कुलवाडी टीम कडून या खेळाडूंना सातत्याने पाहिला ग्रामीण टेनिस क्रिकेट मध्ये खेळताना, परंतु आता रायगड प्रीमियर लीग मध्ये आदिवासी रायगड प्रीमियर लीग मध्ये आपण मात्र खेळताना पाहतोय मात्र रायडर टीम कडून खेळताना या दोन्ही खेळाडूला. तर गोलंदाज ट्रॅकवर आहे सतीश. ग्रामीण टेनिस क्रिकेट मध्ये खेळताना सातत्याने खेळाडूला पाहिले आपण कुंभेली टीम कडून खेळताना, परंतु आता खेळावं लागतं मित्रांनो हर्ष दक्ष 11 चिंचवण टीम कडून. फ्रीट होता मात्र विथआउट फुटवर्क. आम्ही नेहमी म्हणतोय मोबाईल मध्ये नेटवर्क मित्रा आणि क्रिकेट मध्ये फुटवर्क फार महत्वाचे असतात, कारण मोबाईल मध्ये नेटवर्क नसला तुम्ही नेटवर्क नसला कारणामुळे मोबाईल काही कामाचं नाही, आणि जर का फुटवर्क नसले तर फलंदाज काही कामाचं नाही. कारण फुटवर्क इज बेस्ट, आणि फुटवर्क सगळ्यात महत्वाची गोष्ट असते क्रिकेटचा. जो अस्त्र आहे तो आहे तुझा फुटवर्क. पुढचा चेंडू डान्सिंग डाऊन टू विकेट. मी म्हटलं होतं फुटवर्क, आणि फुटवर्कला केलं आणि काय जबरदस्त लाभ केला. आउट ऑफ द स्टँड, आउट ऑफ द पार्क. हा येतोय जबरदस्त प्रेक्षणीय दर्जेदार क्वालिटीदार सुपर डुपर षटकार. थँक्यू डीजे. 38 धावसंख्या झाल्या स्कोर कार्डवर माथेरान रायडर टीमची. तर हर्ष दक्ष 11 चिंचवण टीमला बनवायचे 39. हे सतीश गायकवाड साहेब खऱ्या अर्थानं ज्यांच्या माध्यमातून हे मैदान आपण पाहतोय, आम्ही जेवढा आभार मानू ना साहेब तुमचं तेवढं थोडंच आहे, कारण तुमच्यामुळे खऱ्या अर्थानं हे आमच्या तळागाळातील खेळाडूंना भलं मोठं प्लॅटफॉर्म मिळाले. आमच्या कमिटीला तुम्ही फार लाख मोलाचं सहकार्य केलंय. तर या व्यासपीठावर करूया त्यांचंही शुभ आगमन झालंय, करूया त्यांचंही सहर्ष स्वागत. सतीश गायकवाड या मॅचला शुभेच्छा देण्याकरता आलेत. सीझन 3 मध्ये आदिवासी रायगड प्रीमियर लीग मध्ये त्यांचं करूया सहर्ष स्वागत. मी कमिटीच्या एस खैर साहेबांना विनंती करतोय.
विष्णूजी खैर साहेब यांना विनंती आहे की आपण मान्यवरांचं ह्या ठिकाणं मायेची उबदार शाल की ज्यांच्यामुळे खऱ्या अर्थानं हे मैदान आपल्याला उपलब्ध झालंय सतीजी गायकवाड साहेबांचं या ठिकाणं स्वागत केलं जातोय. अतिथी देव भव ही आपली भारतीय संस्कृती आहे. येणाऱ्या पाहुण्यांचं स्वागत करणं हे आपलं कर्तव्य आहे. त्या कर्तव्याला पार पाडून या ठिकाणं सतीजी गायकवाड साहेबांचं सन्मान स्वागत केलं जातोय. मायाची उबदार शाल एक वस्त्र आणि या स्पर्धेची गोड ओळख म्हणून सन्मान चिन्ह विष्णूजी खैर साहेब यांच्या शुभहस्ते सतीजी गायकवाड साहेबांचं या ठिकाणं यथोचित स्वागत केलं जातोय. धन्यवाद साहेब, या ठिकाणी तुम्ही आलात आणि तुम्ही खऱ्या अर्थानं या मॅचला शुभेच्छा दिलेत. धन्यवाद देतो साहेब तुम्हाला. तदनंतर काश बांगारे रायगड प्रीमियर लीगचं गाणं त्यांनी तयार केलंय तर त्यांचं या ठिकाणं शुभ आगमन झालंय. करूया त्यांचंही सहर्ष स्वागत. जयेश पारधी साहेब यांना विनंती आहे की आपल्या शुभहस्ते काश बांगारे यांचं या ठिकाणं स्वागत केलं जातोय. आमचे मेहणे आहेत त्यांचं या ठिकाणं स्वागत केलं जातोय की ज्यांनी खऱ्या अर्थानं एक रायगड प्रीमियर लीग साठी एक चांगलं गाणं बनवलंय. गाण्याची रचना त्यांनी केली अशी काश बांगारे साहेबांचं या ठिकाणं स्वागत केलं जातोय. धन्यवाद. 39 धावा गोळा करायचे आहेत हर्ष दक्ष 11 चिंचवण टीमला. सलामीची जोडसागर मैदानामध्ये आपण जाताना पाहतोय. टॉप ऑर्डर मध्ये अजय आणि मयूर. एस अजय पवार, धीरज पवार आणि प्रवीणजी वाघेसरांचं या ठिकाणं पुनश्च आगमन होते. ऐकूया एक सुमधुर आवाज. तुम्ही कुठेही जाऊ नका, मी थांबतोय तुम्ही थांबू नका, तुम्ही ऐकत राहा आमच्या प्रवीणजी वाघेसरांचा आवाज. तुम्ही पाहत राहा केटीसी लाईव्ह. तोपर्यंत मी घेतो थोडासा ब्रेक. तर इथून मात्र धन्यवाद दरोडा सर, अगदी चांगला आवाज आपण ऐकताय. मैदानाच्या आतमध्ये जाऊया. पाहता बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये धीरज पवार. पहिला बॉल लाफ केला, आनंद कार्पेटने अगदी फटका चालला, बारिशला गोडला. पहिला इथून मात्र येतोय दमदार चौकार. धन्यवाद डीजे. पहा बेस्ट वर्सेस बेस्ट एका बाजूला आपण पाहिलं तर बॉलिंग ट्रॅक वरती अविनाश वाघ. मागच्या मॅच मध्ये अगदी जर विचार केला तर माथुरन रायडर्स अगदी चांगली खेळ राहिली होती, परंतु इथे मात्र बॅटिंग मार्क वरती धीरज पवार. पुढचा बॉल चांगला गॅप मध्ये ढकलायचं काम इथे मात्र करायचं होतं, परंतु हा बॉल इथे मात्र क्षेत्ररक्षक आहेत अगदी आपण पाहिलं तर कव्हरला सूर्य क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. आणि इथे मात्र जर विचार केला तर एक धाव इथनं कम्प्लीट झाली आहे. टोटलचा विचार केला तर 5 धावा दापटल्यावरती जोडल्या जातील. आता आमच्या सोबत केटीसी एक चांगली प्रक्रिया आपण पाहिलं तर युट्यूब लाईव्ह अगदी जर विचार केला तर कार्यप्रणाली आमच्या सोबत जोडली जाते. अगदी जर विचार केला कालच्या दिवसामध्ये देखील आजचा दिवस देखील आमच्या सोबत निशांत ऑपरेटिंगच्या माध्यमातून पाहायला मिळतात. पुढचा बॉल इथनं मात्र आडवा बॅटनं फेकून दिलं, सीमा रेषा पलीकडे येतोय दमदार रुमदार शानदार चौकार. तर यावेळी बघायचं अगदी चौकार नंतर आता गोलंदाज विनिशला पाहता मिस्तानी फटका. इथे मात्र बघायचं चेंडू सगळा टाकून पॉइंटला, तिथे मात्र जागा निर्माण केली आहे आणि चेंडू सीमा रेषा पलीकडे. इथे मात्र अजून एक दमदार चौकार. धन्यवाद डीजे. त्यानंतर या ठिकाणी मी विनंती करतो आदरणीय वरद 11 नानिवली संघ आणि काजल शुभांगी 11 वेशवी टीम
दोन्ही टीमच्या करवंदा टॉस साठी यावेळी पहा फटका हवेत चालला आडव्या बॅटने खेचायचा होता इथे वन बाउन्स सूर्य एक फटका आणि फलंदाज यावेळी आपण पाहाल धन्यवाद डीजे पहिली चौकार हॅट्रिक आदिवासी रायगड प्रीमियर लीग 2025च्या पर्वातल्या आपल्याला पाहायला मिळते आणि फलंदाज मयूरच्या बॅट मधनं अगदी जर विचार केला तर समोर रायझिंग स्टार अविनाश वाघ वरती प्रतियाला चढवले जात आहेत यावेळी पहा हवाई हल्ला यावेळी मात्र मिस टायमिंग परंतु अगदी इथे मिस अंडरस्टँडिंग पाहायला मिळेल आणि चेंडू सीमारेषा पलीकडे षटकार या ठिकाणी काजल शुभांगी 11 वेशवी टीम आपला कर्णधार पोहोचवा लगेच पाठवायचा इथं पहा फटका चांगला आणि यावेळी मात्र फाईनच्या दिशेमध्ये बॅटचा फेस खोलला अगदी पाहता धीरज पवारच्या बॅटमधून दमदार फटका चौकार टोटल 27 धावा इथं दापटल्यावरती लागल्या चांगली कामगिरी पार पाडली जाते अगदी पाहिलं तर बॅटिंग करत असताना हर्षदक्ष 11 चिंचवड टीम यावेळी पहा बॉल सूर्य गुल्लन स्पॉटचा बॉल इथे मात्र अगदी जड मध्ये गोलंदाजी केली जाते आपण पाहू शकाल बॉलिंग ट्रॅक वरती मोहन पारधी या ठिकाणी पाहिलं तर एक विस्फोटक आणि मोठा खेळाडू आपण पाहिलं तर आदिवासी टेनिस क्रिकेट मधील एक मोठं नाव मित्रांनो पाहायचं बेस्ट वर्सेस बेस्ट यावेळी मात्र हा फटका हवाई हल्ला वन बाउन्स चेंडू स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे येतोय दमदार चौकार बघायचं तर समीकरण 15 बॉल 8 धावेची गरज यावेळी मात्र हा बॉल देखील पॅडवरती आदळला परंतु इथनं आपण पाहू शकाल अगदी जर विचार केला तर पंचांनी अचूक निरखले आणि इथनं जर विचार केला तर अगदी लेग बायच्या स्वरूपामध्ये इथे एक धाव जोडली जाईल इथे तर पाहायचं आता जर विचार केला तर मोहन पारधी बॉलिंग ट्रॅक वरती पाहायला मिळतोय यावेळी पहा बॉल निघून चालला डॉट बॉलची डिलिव्हरी पाहायला मिळेल मयूर देखील चांगली कामगिरी करतोय बॅक टू बॅक 3 चौकार नंतर जर विचार केला तर एक षटकार आणि आता मात्र ते डॉट बॉल आलाय अगदी जर विचार केला तर चांगली कामगिरी केली जाते दोन्ही बाजूने परंतु सामन्यामध्ये मित्रांनो अगदी जर विचार केला तर त्या गोलंदाजी करत असताना माथेरान रायडर्स टीमला अगदी कुठेतरी हा जोर द्यावा लागेल बॉलिंग ट्रॅक वरती टोटल आता विचार केला धावसंख्या धावपटलावरती इथनं मात्र हर्षदक्ष 11 चिंचवड टीमची धावसंख्या 32 धावपटलावर लागली गेली आहे आणि अजूनही 12 बॉल आणि 7 धावांची गरज आहे म्हणजे इथनं समीकरणाचा विचार केला तर 39 धावांचं समीकरण इथनं मात्र सेट केले गेले होतं अगदी पहा मित्रांनो आदिवासी रायगड प्रीमियर लीग 2025 म्हटलं तर अगदी या ठिकाणी मानाची आणि सन्मानाची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते अगदी स्पर्धेचं तिसरं पर्व आपण एन्जॉय करतोय अप्रतिमरित्या ही स्पर्धा या ठिकाणी पार पडते अगदी मित्रांनो पहिलं पर्व भिलवल्याच्या मैदानावरती पार पडलं दुसरं
यस डेफिनेटली दुसरं पर्व आपण जर विचार केला तर याच मैदानावर पार पडलं होतं आणि तिसरं पर्व पुन्हा याच मैदानावरती. मित्रांनो पहा अगदी जर विचार केला तर ह्या मैदानाचा आकारमान अगदी चौफेर मैदान, गोल मैदान, अगदी कांडोलीचं ग्रामस्थ मंडळ कांडोली यांच्या वतीने मैदान या ठिकाणी आम्हाला या ठिकाणी दिलं गेलं. अगदी जर विचार केला त्यांचा देखील खूप खूप आभार. यावेळी स्वीटचा फटका कहीं पे निशाणा कहीं पे निगाह आणि इथनं मात्र हा फटका अगदी आपण पाहू शकाल. धन्यवाद डीजे, धन्यवाद डीजे, धन्यवाद डीजे. अगदी पाहाल इथे बघायचं तर पुढचा बॉल अगदी काय घडतं आता गोलंदाजचं वर्चस्व राहील का. धावा पटलावरती कंप्लीट झालं आतापर्यंत 36 धावा म्हणजे अजून 3 धाव्यांची गरज आहे. निर्णायक 3 धाव्याची गरज विजयासाठी आपण पाहू शकाल. इथनं जर विचार केला तर आता बघायचं काय घडतं. मित्रांनो अगदी अप्रतिम क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं अगदी. परंतु इथे पहा क्लोज एन्काउंटर. यावेळी स्क्रीन वरती जावं लागेल बघायचं काय घडलंय. फलंदाज क्रॉस लाईन पलीकडे पोहोचला की परंतु या ठिकाणी धोका उद्भवलाय अगदी बघावं लागेल. तर इथनं पाहायचं फलंदाज बाद असेल. ऑन स्क्रीन वरती दाखवलं गेले अगदी पाहता केटीसीच्या माध्यमातून फलंदाज बाद असेल. पाहता आपण इथनं जर विचार केला तर आम्हाला ठिकाणी आमच्या सोबत जोडले गेलेत अगदी संजय दादा वाघमारे. तर वरद 11 नानुली टीम आपण या ठिकाणी पोहोचायचं आमच्यापर्यंत. तर डगआउट मध्ये या स्क्वॉड पूर्णपणे या. वरद 11 नानुली टीम आपण डगआउट पर्यंत पोहोचा लगेच सर्वांना विनंती असेल. त्यानंतर पाहता नुकताच कॉल आमच्यापर्यंत पोहोचला अगदी पाहता तर चिंचकामला सोंडाई माता चषक आमदार ट्रॉफी 2025 पर्व अगदी पाहता तर संजय दादा वाघमारे यांचा कॉल आमच्यापर्यंत पोहोचला. अगदी जर विचार केला तर त्यांची स्पर्धा 18 फेब्रुवारी पासून अगदी जर विचार केला तर एक दर्जेदार रुबाबदार आणि मानाची आणि सन्मानाची स्पर्धा सोंडाई माता चषक आपल्याला पाहायला मिळेल चिंचकामलाच्या क्रीडा नगरीमध्ये. अगदी मात्र त्यांना देखील शुभेच्छा असतील अगदी या रायगड आदिवासी रायगड प्रीमियर लीग 2025 पर्वामधून. यावेळी पहा फटका चांगला मात्र त्या ठिकाणी जल होईल अजय नाईक. इथं मात्र अजून एक गडी बाद होईल आणि फलंदाज इथनं पाहता अजय नाईकच्या पारीचा अंत. धन्यवाद डीजे. इथं मात्र पाहू शकाल आपण आता जर विचार केला तर धावा दापटल्यावरती जोडल्या गेल्या त्या म्हणजे 36 धावा अजूनही 3 धावेची गरज आहे. आणि इथं मात्र जर विचार केला तर गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहता तो म्हणजे माथेरान रायडर्स टीमचा गुरुनाथ लोबी. गुरुनाथ मध्ये इथं मात्र बॉलिंग ट्रॅक वरती पाहायला मिळतो. आता नौका फलंदाज मैदानामध्ये महादेव एस डेफिनेटली पहा खारघर फणसवाडीचा रायझिंग स्टार मैदानाच्या आतमध्ये चालला. इथनं बघायचं आता या ठिकाणी धावा 3 धाब्यांची गरज निर्णायक विजयासाठी त्या इथे जमवल्या जातील का. हा फटका हवेत चालला. इथे मात्र मिस अंडरस्टँडिंग पाहायला मिळेल. मिस टायमिंग फटका होता. चेंडू अगदी शेवटच्या मोमेंटला सीमा रेषा पलीकडे सामना फिनिश विजय फटका पाहायला मिळाला आणि सामना जिंकला तो म्हणजे हर्षदक्ष 11 चिंचवड टीमनं.
धन्यवाद डीजे अगदी पाहता आपण जर विचार केला तर इथनं मात्र या मॅच मध्ये अगदी 4 फलंदाज पाहायला मिळाले बॅटिंग करत असताना. धीरज पवारला पाहिलं, मयूरला पाहिलं, अजय नाईकला पाहिलं, महादेव अगदी शेवटच्या मोमेंटला एक बॉल मध्ये सामना फिनिश केला. आता परंतु जर विचार केला तर या मॅचचा मॅन ऑफ द मॅच मयूर 6 बॉल मध्ये 20 धावा त्याने जमवल्या, अप्रतिम खेळी साकारली. यावेळेस प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये इथं मात्र मयूर आपण या अप्रतिम सामना पाहायला मिळाला. माथेरान रायडर्स संघ अगदी चांगला खेळ राहिला परंतु इथनं मात्र अपयश आलं. अगदी शुभेच्छा असतील तुम्हाला देखील या स्पर्धेच्या वतीनं. आणि त्यानंतर आपण पाहू शकाल तर इथनं मी